वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः. आदरणीय स्वामी भक्त वदा भट लिखित स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प चौथे भाग चौथा. ह्या भेटीनंतर मामा आणि श्रीमधील झालेल्या पत्रव्यवहाराचं वाचन आता आपण ऐकूया. श्री सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचं चरित्र छापण्याचे प्रयत्न ज्या वेळेला सुरू झाले त्यावेळी मामांनी स्वामींना लिहिलेल्या पत्रात मामांना श्रींचा अनुग्रह श्री विठ्ठलरावांकडून कसा झाला, 1952 पासून श्री विठ्ठलरावांनी मामा आणि त्यांच्या मित्रांना श्रींच्या प्रत्यक्ष दर्शनास जाण्यासंबंधी कधीही परवानगी कशी दिली नाही याचा इतिहास लिहिलेला आहे. दिनांक 21 मार्च 1963 मामांनी श्रींना लिहिलेल्या प्रदीर्घ पत्रातील काही निवडक मजकूर याप्रमाणे. दिनांक 16 डॉक्टर रामभाऊ परांजपे इथं आले होते. त्यांनी आपलं चरित्र लिहिण्याचा मानस सांगितला. त्यांनी मी माझा व आपला 1952 पासून संबंध अप्रत्यक्षपणे कसा आला, आपल्या गुरुपादुका कशा लाभल्या आणि नाथ संप्रदायाच्या भजन मार्गातील अनुभव श्री विठ्ठलरावांकडून कसा आला, तुमच्या भेटीबद्दल आम्हास 7-8 वर्ष लागलेली तीव्र तळमळ आणि ध्यास प्रत्येक वेळी श्री विठ्ठलरावांनी पुढे योग्य वेळ आली की भेटीची अनुज्ञा मिळेल असं कसं सांगितलं. नंतर मजला स्वप्नात श्री मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ यांची दर्शने होऊन असा आदेश आला की तू आपल्या सद्गुरूंना पावसला जाऊन आता भेट. आणि त्याप्रमाणे मी श्री विठ्ठलरावांचा रोष पत्करूनही आपल्याला 11 जानेवारी 1960 पत्र लिहून 18 जानेवारी 1960 आपल्या प्रथम दर्शनास आलो वगैरे सर्व गोष्टी डॉक्टर रामभाऊ परांजपे यांना सांगितल्या. तसंच दैनंदिनी दाखवून आपल्या चरित्र ग्रंथात त्याचा उपयोग करता आल्यास बघावं असंही सुचवलं आहे. असो, श्रीचरणी सर्व गोष्टी विदित केल्या आहेत. वरील पत्राला श्रींचं मामांना आलेलं उत्तर. हे पत्र आहे 10 एप्रिल 1963. जय माताजी. चिरंजीव प्रिय श्री लक्ष्मणराव फडके. कोणाही भूताचा न घडो मत्सर, ही संत वचनोक्ती दृष्टीपुढे ठेवून व जरुरीप्रमाणे व्यक्तिनामनिर्देश आणि तदनुषंगिक काही घटनाही जरुरीप्रमाणे वगळून परमार्थाला पोषक, साधकाला मार्गदर्शक असा तुमचे लिखाणातील बराच भाग निवडून काढणे शक्य आहे. तरी तशी निवड करून वा करवून त्या लिखाणाचा यथायोग्य उपयोग व्हावा. अभंग अमृतानुभव पुस्तक लवकरच प्रसिद्ध होईल, तुम्हास मिळेलच. एक श्री गुरुचं होती दोहो ठाया, स्वभावे भोगाया निजानंद. सुवर्ण आणि सुवर्णालंकार, नांदती साचार सुवर्णीचं. किंवा चंद्र आणि चंद्रिका ही दोन, राहती अभिन्नपणे जैसी. नातरी कर्पूर आणि परिमळ, गोडी आणि गुळ एक जैसी. तैसा गुरु शिष्य निमित्ते करोन, उल्हासे चित घन श्री गुरुचं. नाथ संप्रदायी सद्गुरु समर्थ, श्री गणेश योगीराज. नित्य निरंतर राहोनी अंतरी, मज ऐशापरी बोलविती. यानंतर श्री गोडसे यांना आलेलं श्रींचं एक पत्र. हे पत्र आहे 8 एप्रिल 1963. जय माताजी.
चिरंजीव प्रिय श्री नारायणराव गोडसे यासी. आपल्या उपासनेला भावातीत त्रिगुणरहित सद्गुरूंचे प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीकादी भगवत भक्तांचे, आदिनाथ मच्छिंद्र गोरक्षादी सिद्ध परंपरेचे अखंड अधिष्ठान आहे. त्यांचे स्मरण करून गुरुपदिष्ट मार्गे आपले सोहम ध्यान चालू राहिल्यास विवेक जागृती सहजच होऊन वैराग्य वृत्ती वाढीस लागेल. प्रपंचातील आसक्ती हळूहळू कमी होऊन चित्त आत्मस्वरूपात अधिकाधिक रमू लागेल आणि अंती परमशांती सुखाची अनुभूती खचितच येईल. जेवढी भक्ती तेवढी प्राप्ती. त्या हृदयस्था शरण सर्वथा जाई अर्जुना भावे, जसे जान्हवी जल सर्वस्वी सागराकडे धावे. कृपातयाची होता साची स्वानंदैक निधान, पावसील तू परमशांतीचे दिव्य अव्यय स्थान. गुरु आणि शिष्य ऐसा भासे भेद, तरी नये बाध एकत्वासी. दर्पणा माझारी दिसे मुखाभास, जयाचा तयास कळे जैसा. गुरु शिष्यपणे तैसा उपदेशी, आप आपणासी श्री गुरुच. आपला स्वरूपानंद. आता यानंतरचं हे मामांना आलेलं पत्र 30 मे 1963चं. चिरंजीव प्रिय श्री ल रा फडके यासी. चिरंजीव राजश्री दत्तात्रय तथा सोनोपंत यांचे मंगल विवाहाची आमंत्रण पत्रिका पोहोचली. कुशल पत्रही पावले. या शुभप्रसंगी वधूवरास अभिष्ट चिंतून त्यांचे जीवन सुखी आणि समृद्ध व्हावे म्हणून जगन्नियंत्याची मनोभावे प्रार्थना करतो. शांतीस पुष्टीस तुष्टीश्चास्तु, शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. वधूवरास उपदेश एवढाच की पाळुनी स्वधर्म, भोगी अर्थ काम, गाठी मोक्षधाम स्वामी म्हणे. आपला स्वरूपानंद. आणि या पत्रात ताजा कलम. चिरंजीव विष्णू भट यांनी पाठवलेलं बॉलपेन पोहोचलं. हा मजकूर त्याच पेनने लिहिला आहे. त्यास कळवावे, असत जड दुःख भास जी जीवाया, तयाचे दावाया नाही पण. आनंद स्वरूप आत्मा सच्चित घन, ऐसेची गरजोनी श्रुती सांगे. सहज स्वरूप सच्चित सुख घन, तेथे पडे मौन शब्दासीही. आता स्वानंदात रहावे निवांत, स्वानंदे भोगीत स्वात्मसुख. आपला स्वरूपानंद. या भागाबरोबरच पुष्प चौथे याचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण पुष्प पाचवे याचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.